विविध मागण्यांकरता राज्यातील 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। वेतन, पेन्शन, पदभरती अशा वेगवेगळ्या मागण्यांकरता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी हा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा परीक्षा केंद्रावरती कसा परिणाम होणार, निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे का, असे अनेक प्रश्न सध्या समोर उभे राहिले। या संदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। माझ्याबरोबर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव आहेत अनुराधा ओक। मॅडम, शिक्षकांनी बहिष्कार टाकायचा ठरवलेला आहे। मागच्या वेळी देखील अशीच काहीशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आलेली होती। याच्यावरती काय उपाय बोर्डाकडनं केला जातोय आणि पेपर तपासणीला म्हणजे उशीर होईल असं वाटतंय का? मुळातच ह्या संघटनेच्या बाबतीत राज्य मंडळामध्ये त्यांच्या बैठका झालेल्या आहेत, मंत्री स्तरावरती त्यांच्या मंत्री कार्यालयामध्ये त्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्यांना सकारात्मक निर्णय तिथनं मिळालेला आहे। ह्या बैठकीचे जे आउटपुट आहेत ते सकारात्मक आहेत। त्यामुळे जे काही प्रोटोकॉल असेल तो होऊन हे सगळं मला वाटतं बहिष्कार ते मागं घेतील आणि ह्याचा कुठेही रिझल्टवर वगैरे किंवा मंडळाच्या कामकाजावर काही परिणाम होईल असं आत्ता तरी काही दिसून येत नाहीये। त्यामुळे आता तरी परीक्षा खूप व्यवस्थितपणे चाललेल्या आहेत। मागच्या वर्षी जरी त्यांनी टाकलेला आहे तुम्ही म्हणताय, परंतु कुठेही रिझल्टवर आणि याच्यावर कुठेही परिणाम झालेला नव्हता। तो वेळेत आपला रिझल्ट लागलेला होता। त्याच पद्धतीने यावर्षी मंडळाचं कामकाज होईल असं वाटतं। मागच्या वर्षीही असंच झालं, त्याच्यामुळे यावर्षी रिझल्टची कितपत गॅरंटी आहे की यावर्षी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या नक्की पूर्ण होतील अशी एक खात्री कुठेतरी वाटतेय का? त्याबाबत म्हणजे या प्लॅटफॉर्मवरनं भाष्य करणं योग्य नाही होणार, परंतु निश्चित त्याचा मंडळाच्या कामकाजावर शिक्षक काही परिणाम होऊ देतील असं वाटत नाहीये। कारण का मागच्या वर्षी त्यांनी मंडळाला सपोर्ट केलेलाच होता, त्यांचा होता ते तुम्हाला सगळ्यांना विदितच आहे। परंतु आपला रिझल्टही मागच्या वर्षी वेळेपेक्षा आधी लागलेला होता, त्यामुळे यावर्षीही काम व्यवस्थित चालेल। आत्ताही परीक्षेचं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे, कुठूनही काही अडचण आलेली नाहीये। या बहिष्कारामुळे कुठं परीक्षा घेण्यावरती वगैरे अंमलबजावणीमध्ये काही अडचण आलेली नाहीये। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यान यदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।